ची बातमी येते पुण्यातनं हडपसरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवरती अत्याचार झालेत। दोन्ही मुली बारामतीतल्या असल्याची माहिती मिळते। बारामती पोलिसांकडनं चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तिघांना अटक झाली आहे। एकाचा शोध सुरू आहे। ज्ञानेश्वर आटोळे, यश बेंगारे आणि सोनिया आटोळे अशी अटक केलेल्यांची नावं आहेत। बारामती न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी यामध्ये त्यांना सुनावली आहे। अधिक माहिती घेऊया देविदास राखुंडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। देविदास, काय नेमका हा प्रकार? न्यायातील 2 मुली ज्या आहेत त्यांच्यावर अत्याचार झाल्याची तक्रार जी आहे ती बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेली आहे आणि या प्रकरणी बारामती पोलिसांनी चौघांवर गुन्हा देखील दाखल केलेला आहे। त्यापैकी 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। या जी 2 मुली आहेत त्या 9वी मध्ये शिकणाऱ्या आहेत। बारामतीमधीलच वेगवेगळ्या शाळांमध्ये त्या शिकतात आणि या दोघी एकमेकींच्या मैत्रिणी आहेत। या 2 मुली घरातून कोणालाही न सांगता बेपत्ता झाल्या, बाहेर गेल्या। त्या बसने पुण्याला पोहोचल्या हडपसरला। ज्यावेळी ते पुण्याला गेल्या त्यावेळी जो आरोपी त्या आरोपीपैकी ती एकाशी या मुलींचं बोलणं झालं होतं आणि त्यानंतर या मुली हडपसरला गेल्या। ज्यावेळी हडपसरला गेल्या त्यावेळी ज्याच्यासोबत बोलणं झालं होतं त्यानं त्याचे जे 2 मित्र आहेत हडपसरमधले त्यांना या मुली हडपसरमध्ये येत आहेत या संदर्भातील माहिती दिली आणि त्यानंतर हडपसर येथील एका मित्राच्या रूमवरती त्या मुलींना ठेवण्यात आलं आणि रात्री त्यांना मद्यपान पाजण्यात आलं, दारू पाजण्यात आली असं फिर्यादीत त्या मुलींनी म्हटलेलं आहे। आणि त्यानंतर हे 3 आरोपी आणि त्यांचे त्या ठिकाणचा अनोळखी एक साथीदार अशा चौघांनी या मुलींवरती अत्याचार केला अशा पद्धतीची तक्रार दाखल झालेली ही घटना जी आहे ती उघडकीला आलेली आहे। ज्यावेळी त्यापैकी एका मुलीनं आपल्या आईशी संपर्क साधला ह्या घटनेसंदर्भात त्यावेळी या मुलीच्या आईनं ही संबंधित घटना बारामती पोलिसांना सांगितली आणि बारामती पोलिसांचं एक पथक या मुलींचा शोध घेण्याकामी हडपसरला गेलं। हडपसरच्या पोलीस ठाण्याची मदत घेण्यात आली आणि या मुलींना पुन्हा बारामतीमध्ये आणण्यात आलं आणि ज्यावेळी त्यांच्याशी महिला पोलिसांनी चर्चा केली, त्यांचे हकीकत जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी नेमकं काय घडलंय त्यावेळी ही गोष्ट पुढे आली की अशा पद्धतीची ही घटना घडलेली। आता या प्रकरणी बारामती पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केलेला आहे। त्यापैकी 3 आरोपींना अटक देखील केलेली आहे आणि 4थ्या आरोपीचा शोध सुरू आहे। प्रज्ञा, नक्कीच देविदास, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।